हे म्हणतात त्याप्रमाणे. आणि नोंदी शोधायला जर तिने काम सुरू केलं लगेच होतंय काय? मी एकटा काही कामाचं नाही, समजून घ्या. तुम्ही सुद्धा गाठले पाहिजे, सगळेजण तुम्ही बी गाठले पाहिजे. ज्यावेळेस शिंदे समिती काम करायला लागते ना, मुदतवाढ केली जाते, ती शिंदे समिती काम करीत नाही. त्याच्या आधी 3 महिने तरी मुदतवाढ केली, ती काम नाही करत. तुम्ही देत नाही. मी पण एकटा बोलतो, समजून घ्या, नका हाल करू आपल्याला करायचं. शिंदे समितीला जर आता मुदतवाढ केली, मागचं झालं गेलं 1 वर्षात जर मुदतवाढ केली आणि ती जर नोंदी शोधायला लागली तर तिने सलग नोंदी शोधायला. कळालं का तुम्हाला? शिंदे समितीला सलग नोंदी 24 तास शोधायच्या आणि याच्यावर आता मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या लक्ष ठेवलं. 24 तास तिला नोंदी शोधायला लावायच्या. कक्ष स्थापन 2 कक्ष जर स्थापन केले त्यांनी लगेच ते म्हणतात काय माहिती, जर केले तर त्या कक्षावर सुद्धा आपल्या लोकांनी बारकाईने लक्ष ठेवायचं. प्रमाणपत्र देते का तातडीनं, व्हॅलिडिटी देते का जाणून बुजून काही अडथळा निर्माण करते, हे कागदपत्र आणा, ते कागदपत्र आणा. हे करणं लय गरजेचं. याच्यासाठी एकदा कक्ष स्थापन केले, ही गाडी बोल बंद कर, सारखा तुमच्या घरी जाऊन जाऊ, सारखा सुद्धा मन नको, चाललाय तर नीट घेतो. कोण म्हणतात ते मागे सारखा? इकडं ज्या वेळेस ती समिती आणि कक्ष काम करणार आहे त्यावेळेस तुमची आणि माझी इथून पुढची जबाबदारी आहे. जर केलं तर शेतकऱ्यांनी बघू, जर केलं तर विषय चाललाय. आपले जे अभ्यास घेत बघा बघा, राज्यभरातले मोडी लिपी फारशी आणि आपले जे अभ्यास घेत ना, ते सुद्धा शिंदे समोर दोन नोंदी शोधायचे. नवीन पायंडा पाडायचा आपण आता ते कसं काय सापडत नाही म्हणजे तर आपले लोक सापडले. उदाहरणार्थ धाराशिवचं एक उदाहरण घेतलं, फक्त एक तिथले 4-5 जण मोडी लिपी अभ्यास केले, ते हजार मध्ये सापडले. किती? हजार मध्ये सापडले. इकडून बसता यायचं तुम्हाला, इकडून त्याला उशीर पडायला. आपल्याकडे जे मोडी लिपी अभ्यास शब्द मात्र फक्त घेणार. आपले मोडी लिपी अभ्यास सुद्धा शिंदे समिती सोडून आपण कामाला लावायचं, त्यांना काय घ्यायला सुद्धा लावतो. पण हे खूप आता गरजेचं हे समजून घ्या. तुम्हाला 3 विषय आता सांगितले, मी क्लिअर केले तुमच्या पुढे. राहिला केशेचा विषय. स्वतःहून ज्यावेळेस आता ते काम करायला चालू करते, केशेस मागे घ्यायचं म्हणते, त्यावेळेस आपण स्वतःहून काही पुरवठा नाही येत तरी त्यांच्या केशेस झाले, त्यांनी पुढे येऊन आपण आपल्या नाव घालणार नाही घेतलं तुम्ही आता एक. आणि दुसरं परत तिथे मोडी लिपी अभ्यासाची फारशी त्यांनी सुद्धा काम सुरू करा. लय झालं तर एक दिवस जेवढे राज्यातले अभ्यास केले कुणीतरी आपल्याला कुणीतरी एकदम काम करा, राज्यातले जेवढे अभ्यास केले तेवढ्या अंतरावलीला बोलवा. आपण कशा पद्धतीने शिंदे समितीकडून काम करून घ्यायचं, कशा नोंदी एक कशा आपण बाहेर काढायचं. जसं की एक उदाहरण म्हणून देतो, गेवराई तालुका हा निरंतर केला होता. जागेवर आहे का सगळे? गेवराई तालुका प्युअर लिहून दिलं होतं सरकारचे आदेश होते, जर डायरेक्ट म्हणजे नाही म्हणून सांगा, आणि जर कोणी लेखी मागितलं तर त्यांना लेखी द्या. अधिकाऱ्यांनी, जातीवादी अधिकाऱ्यांनी नुसतं लिहून द्यायला सुरुवात केली, आमच्याकडे व्यापार नाही. पण ज्यावेळेस त्यांना पंचनामे मागितले त्यावेळेस त्या अधिकारी अडचण झाले. आज जवळपास 113 पेक्षा जास्त गाव एकट्या गेवराई तालुक्यात कुंभी म्हणून निघाले. आपण देऊन त्याच्यावर ध्यान ठेवा. या 4 विषयात गॅजेट सहित असं त्यांचे फेऱ्या चालू 3 दिवसापासून. हा करतो काय चाललं माहित नाही मला, आणखी आता होईल ना तू.
गॅजेटही लागू करतो असंही सांगितलंय, शिंदे समिती लगेच सुरू करतो तेही सांगितलंय, यशच मागे घेतो तेही सांगितलं, वंशावळ समिती गठीत करतो तेही सांगितलं, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले लेकराचे पैसे कोणीच रोखू शकत नाही महाराष्ट्रातला, नोकरी त्यांची कोणी रोखू शकत नाही, दिल्यात आतापर्यंत थोड्या पोरांच्या राहिल्या तेही देतो. पण ते काल 2-3 दिवसाची चर्चा आणि कक्ष स्थापन करत असं म्हणणं. आता राहिलं मूलभूत सगळ्या शेतकऱ्याचे आंदोलन मूल दुखलंच ते. आता हे 3-4 काम ते करायला वाटतं, आता वाटतंय म्हणतात मला आणखी माहित नाही काय ते 3-4 दिवस पळापळी चालू आहे. पण आता मेन दुखणार आहे सगळ्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला 83 क्रमांकाला कुंभी आणि मराठा एकाचे 2004चा देश दुरुस्त करून त्याच्या सुरक्षा आणायचा अटी कमी करायचा एवढंच काम आहे. कारण तो कायदा पारित झालेला आहे सुशीलकुमार शिंदे साहेब सरकारच्या काळात. कुठलाही कायदा पारित करताना आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही आणि आधार असल्याशिवाय 2000चा कायदा झालेला नाही. कारण ते पण मुख्यमंत्रीच होते, ते पण संविधानाच्या घटनेच्या पदावरच बसलेले होते. कुठलाही कायदा पारित करताना त्याला आधार असल्याशिवाय करता येत नाही. 2004चा कायदा दुरुस्त करा असं आमचं म्हणणं आहे. आणि तिसरं म्हणणं याला जोडून असं आहे की कुंभी आणि मराठा एकाचे 83 क्रमांकाला आहे. आम्हाला त्यानंतर कमिशन आरक्षणाच्या बाहेर काढलेले आहे. सरसकट मराठा या राज्यातला कुंभी, कारण म्हणजे शेतकरी, प्रत्येक कुंभी म्हणजे शेतकरी. कुंभी शब्दाची काय लाज असायची गरज नाही, कारण शेती हा श्रीमंतापासून गरीबापर्यंत सगळेजण शेती घेतात. शेती प्रमाणपत्र घ्यायला लाज असायची गरज नाही, कारण आपला एक भाऊ लढायला जायचा आणि एक शेती कसायचा म्हणून हे देश चालायचा. ते लोक पोटाला पोरं खायचे, म्हणून कुंभी हा अडाणी शब्द आहे, ते घ्यायला काही लाज नाही. म्हणून सरसकट कुंभी प्रमाणपत्र द्या एवढी त्रुटी राहिली. मला वाटतं 4-5 महिन्यात आज तयार आहे करायला. आता जी सगळ्या सोयीची अंमलबजावणी त्याचे काही हरकती आलेल्या त्या हरकती राहिल्या असं नाही म्हणणं आहे. पडताळणी करायचं राहिलं काय महिना 1 महिना 2 महिने लागते पडताळणी. बघू ठीक आहे, त्यांचा आधी ऐकून घेऊन मग आपण पुढचं सांगू कशात वेळ लागतो कशात नाही. पण काम होणार तर राज्यासाठी गॅजेट लागणार तर तिन्ही राज्याचे अर्धवट आपण करत नाही. आता ते आले तर झाले सगळं आधी, आता त्यांचं ऐकू मग आपलं ठरवू. मुंबईचं तर होणार ते पाहिजे टेन्शन घेऊन आलं तुम्ही. थोडा ते चर्चा होऊन द्यायचे काय काय मिळतंय काय काय मिळतं आणि पुढचं तारखेला ठरवू कसं ठरवायचं काय ते नंतर सांगतो. तुम्ही काय आम्ही असलं सरकार करतो बघ कॅमेराला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.